केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहे आणि संजय राऊत रोज फडणवीस दिल्लीत जाणार असं वक्तव्य करतायत आणि आता त्यावरूनच अमृता फडणवीसांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतलाय। अमृता फडणवीसांनी राऊतांना सकाळचा भोंगा म्हटलाय, पाहूयात। हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा भोंगा सकाळी उठून चालू करणं हे काही ठीक नाहीये। केंद्रीय कॅबिनेटच्या विस्ताराच्या हालचाली दिल्लीमध्ये सुरू आहेत। 21 ऑगस्टला विस्तार होणार असल्याचं बोललं जातंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 2 डझन म्हणजे 24 मंत्री बदलले जाणार असल्याची माहिती आहे, तर काही मंत्र्यांची खाती बदलली जाणार असल्याची माहिती आहे। काही मंत्र्यांकडची अतिमहत्त्वाची खाती कमी केली जाणार आहेत। विशेष म्हणजे नीटच्या पेपरफुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर राजीनामा दिलेले धर्मेंद्र प्रधान पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकतात। प्रधानांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे, त्यामुळे प्रधानांना पेट्रोलियम मंत्रिपद मिळू शकतं, कारण पेट्रोलियम खातं प्रधानांनी याआधी सुद्धा सांभाळलेलं आहे। सोबतच पियुष गोयल यांचं खातं कायम राहण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशातून मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य किंवा ब्रजेश पाठक केंद्रात येण्याची शक्यता आहे, तर अनुराग ठाकूर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। चिराग पासवान यांना केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयापेक्षा मोठ्या खात्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर ठाकरेंचे 6 खासदार फोडल्यानंतर शिंदेंची ताकद वाढली आहे, त्यामुळे शिंदेंना अधिक मंत्रिपदाची अपेक्षा आहे। शिंदेंच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे, पण शिंदेंच्या शिवसेनेकडनं 1 कॅबिनेट आणि आणखी एका राज्यमंत्रिपदाची मागणी केल्याचं कळतंय, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुद्धा 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। आमची शिवसेना बाळासाहेबांची विचारधारा, आनंद दिघे साहेबांची विचारधारा घेऊन पुढे जाणारी आहे, त्यामुळे आमची युती ही वैचारिक युती आहे आणि आम्ही बार्गेनिंग करणारे लोक नाही आहोत। हे आम्हाला द्या, ते आम्हाला द्या, असं कधी आमची मागणी नसते, नसणार आहे। मोदीजी NDAचे प्रमुख आहेत, योग्य तो निर्णय घेण्याला ते सक्षम आहेत, त्यामुळे जो काही निर्णय घेतील तो देश हिताचा आणि NDAच्या हिताचा घेतील। ते कशावर दावा करू शकतात? त्यांची महत्त्वाकांक्षा एवढी आहे की उद्या ते दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री पदावर पण दावा करू शकतात। प्रधानमंत्री पदावर दावा करू शकतात, एवढी त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे। त्याच्यामुळे त्या महत्त्वाकांक्षेचं काय करायचं हे प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा पाहतील। तर राऊतांनी पुन्हा एकदा फडणवीसांचं नाव पुढे केलंय। आपण महाराष्ट्रातच राहणार हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। त्यानंतर अमृता फडणवीसांनी सुद्धा देवेंद्रजी महाराष्ट्राचीच सेवा करणार असं सांगितल्यानंतर राऊतांनी पुन्हा फडणवीसांकडे बोट दाखवलं। त्यावरून राऊतांना सकाळचा भोंगा म्हणत अमृता फडणवीसांनी निशाणा साधला। आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत, ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत। त्याच्यामुळे मी आमच्या वहिनी साहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो। जर मोदींची इच्छा आहे, जर राष्ट्राची हाक आहे, साध आहे, तर भले भले लोक यशवंतराव चव्हाणांपासून देशाच्या सेवेला गेले आहेत। महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा। बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट हे काय सांगायचे? आधी देश मग राज्य, ही आमची भूमिका। देशानं जर मला साथ घातली तर मी आधी देशासाठी प्राण, ही तर काय प्राण अजिबात द्यायचे नाहीत। इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, पुढे काय मोठ्या बंगल्या मिळेल, खूप मोठा बंगला मिळेल। त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे। पहा, विरोधकांचं कामच असतं टीका करणं, पण मला वाटतं टीका सुद्धा अशा करायला पाहिजे, त्या कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा भोंगा सकाळी उठून चालू करणं हे काही ठीक नाहीये। काही मॅटर असेल, मटेरियल असेल आणि त्याच्यात टीका करणं इट्स ऑलवेज वेलकम इन डेमोक्रेसी। हळूहळू मानसिकता तयार करावी, देवेंद्रजींना दिल्लीत जाय। मला वाटतं मानसिकता ही तयार आहे आणि हीच राहणार की महाराष्ट्राची सेवा करायची आहे देवेंद्रजींना, आणि जिथेही आम्ही घरचे त्यांचा साथ देऊ शकलो आम्ही देऊ, आणि ही मानसिकता आपल्यासाठी इनफ आहे, महाराष्ट्रासाठी इनफ आहे। राऊतांवर सकाळचा भोंगा अशी टीका मुख्यमंत्र्यांपासून ते महायुतीचे नेते आजवर करत आलेत, पण आता रोज फडणवीसांना दिल्लीत जाण्याचा सल्ला देण्यावरनं अमृता फडणवीसांनीही भोंगा म्हणत राऊतांचा समाचार घेतला। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.